ज्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला त्यांच्याच हातात सरकारी तिजोरीच्या चाव्या गेल्या। भाजपचे हे मंत्री टक्केवारीवरून ओळखले जातात असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला। सांगली विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या प्रचारार्थ सांगलीवाडीमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। पृथ्वीराज पाटील यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन यावेळी थोरात यांच्या हस्ते करण्यात आले। पद नसताना निधी आणणाऱ्या, कोरोना आणि महापुरात काम करणाऱ्या पृथ्वीराज बाबा यांना आमदार करा असे आवाहन थोरात यांनी केले। विधानसभेला सांगलीतून जयश्रीताई की पृथ्वीराज बाबा हा निर्णय घेणे खूप कठीण आहे। अत्यंत कठीण काळात शहर जिल्हाध्यक्ष म्हणून पृथ्वीराज बाबा यांनी खूप कामे केले। त्यांच्या अहवाल पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पहिल्यानंतर त्यांनीच पृथ्वीराज यांना उमेदवारी दिली। अशावेळी जयश्रीताईंना त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता। तसेच लोकसभेला विशाल पाटील यांना तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व नागरिकांची सर्वांनीच मदत केली, त्यात दादांच्या पुण्याची ही मदत झाली असेल, आता त्यांना काय बोलणार? आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत असे थोरात यांनी लगावले। पृथ्वीराज पाटील म्हणाले, मला उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक पदाधिकाऱ्यावर दबावाचे राजकारण झाले। बंडखोरी करणाऱ्यांना भाजपचा पराभव करायचा आहे की पृथ्वीराजांचा पराभव करायचा आहे की काँग्रेसचा पराभव करायचा आहे असा सवाल त्यांनी केला। हरिदास पाटील यांनी खासदारांनी आमचा भ्रम निराश केल्याचे यावेळी अनेक व्यक्तींनी आपले विचार मांडले व पृथ्वीराज बाबा पाटील यांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवा असे सर्वांनी आवाहन केले। या सभेला दिलीप पाटील, महाबळेश्वर चौगुले, अभिजित कोळी, सचिन कदम, आकाराम कदम, विष्णू पाटील, संतोष पाटील, आनंदा पाटील, चंदनदादा चव्हाण, प्रसाद रिसवडे, विष्णुपंत पाटील, पद्माळचे माजी सरपंच सचिन जगदाळे, अपर्णा कदम, सुवर्णा पाटील, सुरेखा सातपुते असे अनेक कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते। आणि म्हणून मला या ठिकाणी भाजपचा त्यांना पराभव करायचा आहे का काँग्रेसचा पराभव करायचा आहे हा आता प्रश्न विचारला जातोय। काँग्रेसचा पराभव करायचा आहे का तुम्हाला पृथ्वीराज पाटलांचा पराभव करायचा आहे पर्यायाला, हाही प्रश्न आता विचारला जात आहे। आणि साहेब, इथं उपस्थित असणारा एकही असा, अगदी महिला असतील, तरुण असतील, मी ज्या वेळेला आता गेले 8 दिवस जनतेमध्ये जाऊन मतदान मागतोय, विनवणी करतोय, मला प्रत्येकाकडनं पहिलं वाक्य येतंय की तुमचं काय चुकलं हो, तुमच्यावर अन्याय झालाय, जयश्रीताईंनी असं करायला नको होतं, त्यांनी अर्ज मागं घ्यायला पाहिजे होतं, अशा एक सार्वत्रिक प्रतिक्रिया होता। परंतु आता निवडणूक लागलेली आहे, परंतु मला ज्या पद्धतीनं सांगलीकर जनतेनं जो विश्वास दिला त्याची सुरुवात सांगलीवाडीपासून झालेली आहे, ही जगर्दीच साक्ष देते की ही जनताने ठरवलंय। साहेबांनी सांगलीच्या राजकारणामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जे आमदार निवडून गेले असतील, सांगलवाडीकर जे ठरवतात तेच सांगलीच्या राजकारणामध्ये होतं। आणि सांगलवाडीकरांनी निर्णय घेतलाय की आमदार कुणाला करायचं, त्यांना माहिती आहे की अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत। एवढी शुद्ध जनता आमची आहे आणि म्हणूनच माझा आज कॉन्फिडन्स वाढलाय। थोरात साहेब आज या ठिकाणी आलेत, या सगळ्याच्या मध्ये कागद सर्वेचे आले पुढं, आणि विशेषतः ते कागद स्वतः मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी पाहिले, जे आमचे देशाचे अध्यक्ष आहे काँग्रेसचे। आणि त्यांनी असं म्हटलं सर्वेच्या कागदावर की ज्या अध्यक्षांना, ज्या तरुणांना अत्यंत कमी मतांना पहिला तो विजय होऊ शकला नाही, त्या तरुणांना 5 वर्ष जर काँग्रेसचे एवढे कार्यक्रम राबवले असेल तर त्यालाच आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे, हे स्वतः मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेली गोष्ट आहे।
एखादा माणूस काम करतो, तरुण माणूस काम करतो, तो माणूस जीवापाड मेहनत घेतो, पळण्याची क्षमता त्याची आहे, प्रश्न सोडवायची क्षमता त्याची आहे, तर त्याला पाठिंबा दिला पाहिजे या मताचं मी आहे. आमची जयश्रीताई सुद्धा खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, नाकारत नाही मी. परंतु शेवटी ज्या वेळेस हा निर्णय झाला आणि तो खरगे साहेबांनी स्वतः सांगितला, त्यावेळेस माझी एक अपेक्षा होती की जयश्रीताईंनी पाठिंबा पृथ्वीराज पाटलांना देऊन त्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे, काम करायला पाहिजे. तेवढ्यावर नाही, मागच्या वेळेस सुद्धा ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस आम्ही एक शब्द ताईला दिला होता, खरंय त्याला शब्द दिला होता की राज्य पातळीवरील आम्ही काही ना काही एखादं चांगलं पद तुम्हाला देऊ. आज सुद्धा रेकॉर्ड दिसू शकतं की मी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाचं राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारं पद हे निश्चित केलं होतं आम्ही. इतर सदस्य आमच्या मित्रांकडे मागायला गेलो, तुमच्याकडे बी आणि कुठं बसले तुमच्याकडे बी, तुम्ही माहिती घ्या तिथं, नाही तर जयंत पाटलांना विचारा. 6 महिने सातत्यानं मागवतो, अरे तुम्ही सदस्य द्या, त्याशिवाय गठन करता येईना. शब्द आपणच दिला जयश्रीताईला, तो पूर्ण होईल, राज्यमंत्र्याचा दर्जा म्हणून फिरेल. तुमचे काय पद दोन्ही आले नाही, स्वागतकडून नावं यायला उशीर झाला, कारण ते निवडायला अवघडच जात होते आणि ते थोडंसं थांबून गेलं आणि आम्हाला आणखी सदस्य द्यायचे ते राहिले होते. त्यामुळं ते काम द्यायचं राहून गेले, हे मी मान्य करतो की आमचे कदाचित आम्ही कमी पडलो असं माना. परंतु आम्ही आता सुद्धा स्वतः खरगे साहेबांनी सांगितलं, जे आमचे प्रमुख आहेत वेणुगोपालजी, आपके ऋषि वेणुगोपालजी, उनका ही मैसेज था कि चलो जयश्रीताई को जो चाहिए वो MLC भी करो तो चलते है, ये भी बोल त्यांच्याकरता सांगतो मी की चला MLC करा, काय असं करा, परंतु त्यांना बरोबर घ्या, कारण ते घराणं सुद्धा आपलं घराणं आहे. हे परोपरीना वरून दिलेला मेसेज येतो, मला सांगतो.